मी पण एक आई आहे आणि मला पण रोज सकाळी मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं याची टेन्शन राहते, भरपूर टेन्शन राहते आणि ते पण हेल्दी पाहिजे. आणि ओम आणि उर्वीच्या स्कूलमध्ये तर ब्रेड आणि ते अजिबात चालत नाही. उर्वी तरी खाऊन घेणार पण ओमला बिलकुल पण नाही आहे. तर तुम्ही विचार करत असाल मी सकाळी सकाळी हळदची बरणीने काय चाटत होती म्हणून असं, तर सॉरी, मला डॉक्टरने सांगितलं सकाळमध्ये हळद आणि तुळशीचे 7-8 पानं चावून आणि हळद व्यवस्थितपणे चाटून घ्यायची. त्याच्याने तुम्हाला सर्दीची ॲलर्जी आहे ना ती हळूहळू बंद होईल. तर बस मुलांच्या टिफिनसाठी तर रेडी करत होती. तर सॉरी सगळ्यात अगोदर, कारण व्हिडिओ आहे ना काय माहिती फोन मी व्यवस्थितच ठेवला होता पण कसं काय फिरून गेला मला पण कळलं नाही आणि मी टिफिन बनवण्याच्या चक्करमध्ये बघितलं पण नाही. तर रात्री ना मी मूग, वटाणे आणि चण्याची डाळ भिजत घातली होती, त्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण टाकली होती. बस मग रात्रभर भिजून मग आपल्याला सकाळी उठून त्याला दळून घ्यायचं आहे. आता दळताना आहे ना तुम्ही असं बारीक नाही दळावणार, थोडा अरवरच दळावणार ते, पण पाणी जास्त ॲड नाही करायचं आहे आपल्याला. डोसा बेटर नाही बनवायचं, म्हणजे एकदम असं लिक्विडी नाही बनवायचं आहे, थोडं थिक राहू द्यायचं. इडलीचं बेटर राहतं तशाप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे. नंतर तुम्ही दळताना ना तिच्यामध्ये मिरची, अद्रक आणि तीळ, जिरं आणि लसूण तुमच्याप्रमाणे टाकू शकता. कोथिंबीर टाकायची टाकू शकता, तुम्हाला अजून काय ॲड करायचं आहे करू शकता ॲड. तर बस माझं दळून गेल्यानंतर नमक टाकून दिलं होतं स्वादानुसार आणि वरतून मी पाणी ॲड नाही केलं होतं. फक्त डोसा जे मिक्सरचं भांडं राहतं त्याला चिपकलेलं राहतं तेवढं थोडंसं 2-3 चम्मच पाणी ॲड केलं होतं. तव्याला फुल गरम होऊ द्यायचं आहे, फुल म्हणजे पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे. तवा 5 मिनटं हाय फ्लेमवरती गरम झाल्यानंतर आपल्याला डोसा टाकून द्यायचं आहे. एक टिप सांगते मी तुम्हाला, डोसा बेटर ज्यावेळेस तुम्ही पसरवतात तव्यावरती त्यावेळी तुम्हाला वाटी किंवा चम्मच उचलायची नाही आहे मधोमध. जोपर्यंत आपला डोसा बेटर पसरवत नाही ना तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे. मधोमध जर तुम्ही उचलणार तर डोसा चिपकून जाणार. तर मुलांचा इथं टिफिन पॅक झाला होता. वरतून मी पनीर आणि थोडं चीज ॲड केलं होतं. डॉक्टरने सांगितलं ओम आणि उर्वीला पनीर द्यायला. तर बस, आणि त्याच्यासोबत आहे ना मी टिफिनमध्ये त्यांना गूळ आणि थोड्या बिया पण दिल्या होत्या. दोघं मुलांचं टिफिन पॅक झाल्यानंतर उर्वीचे केस विंचरायला बसली. आता उर्वीचे केस विंचरता उर्वीला थोडासा डोसा पण दिला होता, तुला खूप आवडतो डोसा म्हणून. आणि ओम आहे ना तर बनाना खात होता, तो क्लिप काही मी शूट नाही केला. तर बस मुलांना स्कूलमध्ये पाठवल्यानंतर मस्तपैकी तर मी आणि माझा नवरा आलो होतो बाहेर गार्डनमध्ये वॉक करायला. माझ्या घरापासून गार्डन थोडंसं 5-10 मिनटाचं लांबवरतीच आहे. सकाळी सकाळी ना म्हणजे बिना चप्पलचं गवतवरती चालायची मज्जाच काही वेगळी राहते. तिकडनं आल्यानंतर आम्ही पण नाश्ता केला. नाश्त्यामध्ये केलॉग्स केक, डोसा, चटणी आणि चहा मस्तपैकी असा आम्ही एन्जॉय केला नाश्ता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी सांगितली तशी फॉलो करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगला.